नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण मराठी व्याकरणाच्या एका अशा भन्नाट टॉपिकवर बोलणार आहोत, जो महाराष्ट्र टेट सारख्या परीक्षांमध्ये हमखास आणि अगदी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देतो. संधी आणि त्याचे प्रकार. ऐकायला थोडं किचकट वाटतं ना? बहुतेकांना वाटतं की हे फक्त पाठांतराचं काम आहे. पण खरं सांगायचं तर यामागे एक अगदी सोपं आणि अचूक गणित आहे. एकदा का हे गणित डोक्यात फिट बसलं की व्याकरणाचा कोणताही प्रश्न अजिबात अवघड वाटणार नाही. चला तर मग सुरू करूया. आता कधी हा विचार आलाय का मनात की भाषेमधले वेगवेगळे शब्द किंवा अक्षरं एकत्र येऊन असा एकदम सलग आणि अर्थपूर्ण शब्द कसा काय तयार होतो? म्हणजे बघा, बरेचदा आपण फक्त नियम घोकतो आणि तिथेच सगळे गडबड होते. पण या शब्दांच्या जुळवाजुळवीमागे ना एक भारी सायन्स आहे. ही काही अशीच रॅन्डम केलेली जोडणी नाहीये. यामागे एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे. पाठांतरापेक्षा ही सिस्टम जर आपण समजून घेतली तर परीक्षेत आपला अजिबात गोंधळ उडणार नाही. आणि आज आपल्याला नेमकं हेच कुतूहल सोडवायचंय. ओके, आता या मुख्य वर्गीकरणाकडे थोडं लक्ष देऊया. इथे आपल्याला 3 मुख्य आणि अगदी स्वतंत्र मार्ग एकदम क्लिअर दिसतात. हे लक्षात ठेवण्यासाठी ना एक भारी ट्रिक आहे. पहिल्या शब्दाच्या अगदी शेवटच्या आवाजावर फोकस करायचा. बस, संपूर्ण संधीचे नियम या एकाच आकृतीमध्ये एखाद्या झाडाच्या 3 मुख्य फांद्यांसारखे मांडलेले आहेत. या 3 फांद्या म्हणजेच आपले संधीचे 3 मुख्य प्रकार. पहिली स्वरसंधी, दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी. इथूनच तर व्याकरणाच्या या गणिताची खरी सुरुवात होते. राईट? आता या मोठ्या झाडावरून आपण थेट पहिल्या आणि सगळ्यात बेसिक फांदीकडे वळूया. ही पहिली शाखा म्हणजे स्वरसंधी. व्याकरणाच्या या मोठ्या दुनेतून आपण आता एका अत्यंत मायक्रो लेव्हलचा पण तितक्याच महत्वाच्या संधी प्रकाराकडे आलोय. हा पहिला नियम जर पक्का झाला ना तर पुढचे थोडे अवघड वाटणारे प्रकार समजायला एकदम सोपे जातील. तर बघूया हा बेस नेमकं तयार कसा होतो. बघा, स्वरसंधी समजून घेणं अगदी सोपं आहे. याचं सूत्र काय सांगतं? तर ब्रॅकेटमध्ये बघा, स्वर अधिक स्वर. म्हणजे इथे फक्त 2 स्वरच एकमेकांत मिक्स होतात. पण इथेच विद्यार्थ्यांची सर्वात मोठी विकेट पडते. एक कॉमन मिस्टेक जी नेहमी होते. उदाहरणार्थ, राम अधिक आलय मिळून रामालय हा शब्द तयार होतो, बरोबर? आता इथे राम या शब्दाच्या शेवटी म हे व्यंजन दिसतं. पण थांबा, त्या म मध्ये अ हा स्वर लपलेला असतो. होय, तो लपलेला अ आणि पुढचा आ हे दोन्ही मिळून दीर्घ आ तयार करतात. हा लपलेला स्वर न ओळखल्यामुळे बऱ्याचदा मुलं याला व्यंजन संधी समजून मार्क गमावतात. त्यामुळे शब्दाच्या शेवटी लपलेला स्वर शोधणं ही सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप आहे, बरं का? बरं, स्वरांचा हा इंटरेस्टिंग खेळ तर आपण पाहिला. पण विचार करा, जर ह्या जोडणीमध्ये व्यंजनांची एंट्री झाली तर स्ट्रक्चरमध्ये नक्की काय बदल होईल? हा खरंच एक टर्निंग पॉइंट आहे. आणि हेच समजून घेण्यासाठी आपण आता दुसऱ्या शाखेकडे म्हणजे व्यंजन संधीकडे वळतोय. इथे नियम थोडेसे जास्त लवचिक होतात, थोडे विस्तारतात. आता इथे बघा, एक वेगळीच फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळते. या सूत्राकडे जरा बारकाईने पहा. व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. म्हणजे काय? तर प्रक्रियेत पहिला घटक हा व्यंजन असणंच सक्तीचं आहे. पण दुसरा घटक एकतर व्यंजन असू शकतो किंवा स्वर. जसं की सत अधिक जन मिळून सज्जन तयार होतं. आता इथे परीक्षेसाठी एक एकदम सॉलिड आणि हमखास मार्क मिळवून देणारी टिप्स सांगतो. जेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा पाय मोडलेला असतो ना, ज्याला आपण व्याकरणिक भाषेत हलंत म्हणतो, तेव्हा लक्षात घ्या ते 100% शुद्ध व्यंजन असतं. हा पाय मोडलेला अक्षर दिसला रे दिसला की डोळे झाकून टिक करायचं. ही व्यंजन संधीच आहे. एक्झाममध्ये वेळ वाचवण्यासाठी ही 1 नंबर ट्रिक आहे. चला, आता आपण पोहोचलोय आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या शाखेकडे, विसर्ग संधी. आता खरं सांगायचं तर व्याकरणाचा हा असा भाग आहे जिथे मुलांचा सर्वात जास्त गोंधळ उडतो आणि थोडी भीती पण वाटते. कारण विसर्ग हा स्वतःची एक वेगळीच आयडेंटिटी असणारा घटक आहे. त्यामुळे नियम थोडे कॉम्प्लिकेटेड वाटतात. पण टेन्शन घेऊ नका. एकदा का यामागचं लॉजिक समजलं की सगळी भीती पार पडून जाईल. ह्या विसर्ग संधीचं सूत्र काय आहे? तर विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर. म्हणजे इथे सुरुवात नेहमी विसर्गानेच होणार, हे फिक्स. उदाहरणार्थ, दुह अधिक ख मिळून होतं दुःख, किंवा नमः अधिक ते मिळून होतं नमस्ते. आता इथे परीक्षेत सर्वात जास्त होणारी चूक कोणती माहितीये का? विसर्गाचा बदलणारं रूप लक्षात न ठेवणं. बऱ्याचदा शब्दांमधले ते 2 टिंब म्हणजेच विसर्ग गायब होतो आणि त्या जागी श, श, स किंवा र यांसारखे अक्षरे येतात. जसं नमस्तेमध्ये तो अर्धा स आलाय ना, तसं. यामुळे तयार होणारा नवा शब्द एकदम वेगळाच दिसतो आणि ओळखायला कठीण जातो.
बस एवढं लक्षात ठेवा की विसर्ग रूप बदलू शकतो. मग हा प्रकार ओळखणं अगदी डाव्या हातचा खेळ होईल. आणि हे सगळं अगदी सुरेखपणे स्पष्ट करतं की या दोन प्रकारांमध्ये किती छोटा पण किती महत्वाचा फरक आहे. व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या दोन्ही सूत्रांमध्ये दुसरा घटक एकदम सेम आहे बरं का. व्यंजन किंवा स्वर. फरक आहे तो फक्त पहिल्या घटकाचा. सुरुवात एकीकडे व्यंजनने होते तर दुसरीकडे विसर्गाने. हाच तो एक सिंगल बदल आहे जो या दोन्ही प्रकारांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळा करतो. हा मायक्रो फरक ज्याला समजला त्याने व्याकरणाची अर्धी लढाई तिथेच जिंकली. राईट. आतापर्यंत आपण जे काही डीप अनालिसिस केलंय ते डोक्यात अगदी फिट बसवण्यासाठी आपण आता एका महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. आपली तत्काळ उजळणी, किंवा आपण याला आपला टी एक्झाम कॅप्सूल म्हणूया. परीक्षेच्या त्या टेन्शनवाल्या वातावरणात हाच तो तक्ता आहे जो एका सेकंदात अचूक उत्तर शोधायला आणि आपला मौल्यवान वेळ वाचवायला मदत करणार आहे. चला तर मग या सगळ्याचं एक झटपट रिव्हिजन करूया. या तक्त्यामध्ये बघा, तिन्ही नियम अगदी शेजारी शेजारी मांडले आहेत. स्वर संधी म्हणजे स्वर अधिक स्वर, व्यंजन संधी म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर, आणि विसर्ग संधी म्हणजे विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर. पण हे फक्त रट्टा मारण्यासाठी नाहीये. यासाठी एक एकदम भन्नाट ट्रिक सांगतो. नेहमी लक्षात ठेवा, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हाच संधीचा प्रकार ठरवतो. जर तिथे लपलेला स्वर असेल तर ती स्वरसंधी, जर पाय मोडलेला म्हणजे हलंत वर्ण असेल तर ती व्यंजन संधी, आणि जर शब्दाच्या शेवटी ते दोन टिंब म्हणजे विसर्ग दिसला तर ती विसर्ग संधी. हा चार्ट म्हणजे नुसती माहिती नाहीये, तर परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारी एक मास्टर की आहे. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्की पडतो ना, या सर्व प्रकारांमधलं हे इतकं परफेक्ट मॅथमॅटिकल लॉजिक पाहता मराठी व्याकरण ही फक्त एक कला नसून एक अतिशय अचूक असं विज्ञान आहे, असं नाही वाटत? जेव्हा आपण व्याकरणाकडे अशा गणिताच्या अँगलने पाहतो तेव्हा परीक्षेतला कोणताही फिरवून विचारलेला प्रश्न आपल्याला अजिबात गोंधळात टाकू शकत नाही. शब्दांच्या ह्या रचनेमागे दडलेलं हे सायन्स खरंच खूप भारी आहे. विचार करा, रोजच्या बोलण्यातल्या अशा आणखी किती शब्दांमध्ये असं भारी गणित लपलेलं असेल. यावर नक्की विचार करा आणि शिकत राहा.